स्वामी चरित्र सारामृत द्वादशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी। बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीता आपणासी दर्शन कैसे होईल। परिदर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन, बाळाप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले। दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले। आजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावोन दृढ चरण धरियेले। कंठ सद्गतीत जाहला, चरणी भाळ ठेविला, क्षणैक मी पण विसरला परमतोषला मानसी। गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे। येवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन माय पोटी स्तोत्र ओठी गातसे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। धन्यता मानोनी बनी, बाळाप्पा निघाले तेथोनी, परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड। त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना। बाळाप्पा दर्शन करोन आले बिऱ्हाडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढोन बाळाप्पा हाती दिधला। म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयासी वर्तमान विदित एक जाहले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचोनी तेथ प्रवेश कोणाचा न होय। ऐसे ऐकूनी वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची। मार्गावरूनी परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रातः काळी उठोन षटकर माते आचरोन, घेवोनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी, मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे। मागोनिया मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले। चोळाप्पा आदी करोन सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळाप्पाचे अंतरी, सुंदराबाईची ये करी अधिपत्य सर्व असे। एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बाळाप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे। बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरासी तुच्छ मानू लागली। या कारणे आपसात भांडण होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे। हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले। कोठेही असता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती। समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती, परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा। बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करीती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी। बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विव्हळ होत म्हणती कैसे करावे। भोग भोगिले काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळाप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे। आजवरी बहुता परी बाळाप्पा करी चाकरी, तयाचे अंतर परी स्वामी मय न जाहले।
प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगोनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादिक आणून. ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खावोन करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर चाहला. ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान. बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी. समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकेल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला. सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जे केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र सदा प्रेमळ परिसोत 12 हा गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु.